नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला आलेली महत्वपूर्ण सूचना 2022च्या TIT एक्झाम बाबतची एक महत्वपूर्ण आता सध्या प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत. काही लोकांना समस्या येत आहेत, त्याबाबतची एक महत्वपूर्ण सूचना तुम्हाला इथे पवित्र पोर्टलला आलेली आहे. ती काय आहे बघा. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022चा दुसरा टप्पा दिनांक 24/4 ते साधारण 25/4/2025 ते 2/5/2025 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना yejuPavitra2022@gmail.com या मेलवर संपर्क साधता येईल असे सूचनात आले आहे. त्यानुसार उमेदवारांना प्राधान्यक्रमात येणाऱ्या अडचणीबाबतचे प्राप्त होत आहे ते मेल उमेदवाराच्या अडचणी खालीलप्रमाणे निराकरण करण्यात येत आहे. पहिली म्हणजे ज्या उमेदवारांना OTP मिळवण्यात अडचणी येत आहेत अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री कॅच क्लिअर करावी. त्यानंतरच समस्येचे निवारण न झाल्यास इनकॉग्निटंट विंडो प्रायव्हेट विंडोचा वापर करावा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण भरपूर वेळेस एखाद्या कम्प्युटरमध्ये काय करतो, लॉग इन करतो पण लॉग आउट करण्याचं विसरतो. मला पण हीच समस्या आली होती आमच्या मॅडमचा फॉर्म भरत असताना. त्यावेळेस मी काय केलं, ब्राउझर दुसरं निवडलं आणि तिथे लॉग इन केलं. OTPच येत नव्हता. मग OTP येत नव्हता तर त्यावेळेस काय करायचं, तर तुम्हाला ते क्लिअर कॅच करणं गरजेचं आहे, हिस्ट्री डिलीट करणं गरजेचं आहे. किंवा तसं जमत नसेल तर डायरेक्टली तुम्हाला काय करायचे, विंडो दुसरी ओपन करायची किंवा दुसऱ्या मेल आयडी ब्राउझर ओपन करून तुम्हाला तो OTP मिळवता येतो. त्यानंतर दुसरी बऱ्याच लोकांना काय समस्या येते बघा. पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये रिक्त असलेले पद इत्यादी गटाचा उदाहरणार्थ 1ली ते 12वी DED कॉलेज शिक्षक, अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण समांतर आरक्षणासह इत्यादी बाबी एकत्रित प्रमाणात विचारात घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या होम पेज वरील डाउनलोड मेनू अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीचे अवलोकन करावे. त्यामधील आरक्षण विषय या संबंध वरील सर्व बाबीचा एकत्रित विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक बाबीमुळे प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास उमेदवारांनी यापूर्वी जनरेट केलेला प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करावे. जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी संधीची मर्यादा असणार नाही, पण लॉक करण्याची मर्यादा फक्त 3दा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पण जे काही जनरेट करून आपल्याला प्राधान्यक्रम द्यायची मर्यादा नाही. यानंतर प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना आपला TIT टेट ID नाव, जात, संवर्ग, जन्म दिनांक समस्या येत असल्यास जाहिरातीचा तपशील नमूद करून काय करायचंय, येजू पवित्र पोर्टलला तुम्ही संपर्क साधायचं आहे. ईमेल ID वरच संपर्क साधा. कोणत्या युट्यूबरला वगैरे कॉल करण्यात काहीच अर्थ नाही, त्यांच्याकडून परिपूर्ण माहिती मिळत नाही. तुम्हाला जर त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमामध्ये जर काही अडचण आली तर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचा टेटचा ID, तुमचं नाव, जात, संवर्ग, जन्म दिनांक या सर्व समस्याचा तपशील तुम्हाला मेल करायचा आहे. त्या मेल केल्यानंतर तुम्हाला त्याची समस्या निराकरण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर पवित्र पोर्टलचे अपडेट अजून हवे असतील किंवा अपडेटेड राहायचं असेल तर आपल्या चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.